Yes. अरे हो शिबिर आहे वय 10 ते 25 समोर काही टाकत नाही म्हणून नसतंय सकाळी किती ते 7:30 चालतं पाणी लागते मला खूप पाणी लागते परंतु बोलताना मी पाणी पिते छान लागतं पण करून टाकायचं ते काही पडणार पुन्हा काढल्यानंतर आपल्याला तो लिक्विड बनवतो त्याच्यानी गळणं थांबतो त्याचे लिक्विड येते लिक्विड साठी लिक्विडच करावं लागेल सर आपल्याला हाँ टाइल्स तो हो गया लेकिन इसको भी लिक्विड आता है सर
फिर रखता रहा तो पानी नीचे नहीं आता है की वही तो दवाई सुनता दवाई वो बनता है बहुत पता लगी आप सब बनता है ना कोई देकर कर रहे हैं ये लेकर के कहीं मारेगा इधर बस नहीं मालूम एक माइक्रोस सही है अभी जरा ते गावाच्या संधी 8 वर्षाचा संधी बसते मोहित हां मोहित बसते बाकीचे लेकर आले तर रडपड कॅब कंपनी कोण सुरू करून द्या. पण आपण सगळ्यांना दुसऱ्या दिवशी जाऊ टाइम हो गया आपला ग्रुप चालू झालं रेग्युलर ग्रुपला सोडायला आम्ही राहतो नमस्कार. आम्ही आठवण होते मागच्या वेळेस आपण 4 लोक निर्माण झाले असं पाहिलं. तो आंबा आहे, मरीची आहे, मर आहे आणि आप आहे. हे 4 लोक तयार केले असताना त्यांना लोकपाल पाहिजे, कोणीतरी सांभाळणार पाहिजे, म्हणून देवतांची निर्मिती केली. आता देवतांची निर्मिती केली तरी त्याला काहीतरी स्थान द्यायला पाहिजे, म्हणून देवतांना स्थान देण्यासाठी मग गाईचं चित्र दाखवलं, ते म्हणतात आम्हाला पर्याप्त नाही. मग घोड्याचं चित्र दाखवलं, ते म्हणतात पर्याप्त नाही. मग पुरुषाचं माणसाचं चित्र दाखवलं, त्यावेळी ते देव संतुष्ट झाले आणि म्हणाले आम्हाला हे योग्य आहे, सुकृत आहे, आम्ही आता याच्यामध्ये प्रवेश करतो. तर मागे मी सांगितलं पंचमहाभूत आहेत, वायू आहे, दिशा आहे, अग्नी आहे, हे सगळे पृथ्वी आहे. यांनी आपापलं स्थान ग्रहण केलेलं आहे आणि इतकं स्थान ग्रहण केल्यानंतर प्राणसुद्धा आहे, त्याच्यामध्ये वायू आहे. तर परमेश्वर म्हणजे हिरण्यगर्भ ज्याला म्हणतो आपण, किंवा शुद्धात्मा म्हणतो, किंवा प्रजापती म्हणतो. परब्रह्म अलग आहे, परब्रह्म काही करत नाही, परंतु परब्रह्माने हिरण्यगर्भ निर्माण केला. हिरण्यगर्भ त्याला प्रजापती म्हणतात मुख्य, किंवा आपलं शुद्धात्मा म्हणतात. ही बॉडी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. कोणीतरी मालक पाहिजे ना त्या बॉडीला. कोणीतरी गवंडी घर बांधतो, निघून जातो, पण त्या घरात राहणारा मालक पाहिजे. म्हणून ते मालक म्हणून आपणही प्रवेश करायला पाहिजे. या दृष्टीने ते प्रवेश करतात आणि प्रवेश करताना पायातून करायचं की तोंडातून करायचं की कुठून करायचं. त्यामुळे विद्युत्री आपण दिलं, त्याला ब्रह्मरंध्र ज्याला म्हणतात, की पुरुषाचा स्त्रीचा जन्म झाल्यानंतर जी टाळू आहे ती कच्ची असते, त्याला स्त्रिया त्याला ते लावून हे करून सरळ करतात आणि ती पक्क करतात. तर तिथून तो हिरण्यगर्भ किंवा प्रजापती किंवा सूत्रात्मा त्याच्यात प्रवेश करतो. इथपर्यंत आपण झालो. आता याला म्हटलं की जसं मी वर लिहिलं आहे, इदम आणि द्र. इंद्र याचा अर्थ इदम म्हणजे हे जे आपण सगळं पाहतो, जग पाहतो, किंवा आपले सगळे अवयव आहेत त्याला इदम म्हणतात. आणि अदाह म्हणजे परब्रह्म. इदम आणि अदाह या 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून. इदम म्हणजे हे आपल्या डोळ्यांनी जे जग दिसते, आपण दिसतो, त्याला इदम म्हणायचं. अदाह म्हणजे परब्रह्म आहे. तर हे इदम जे चालवतो, हे दाखवतो. द्र म्हणजे द्रष्टा, दाखवणारा हा द्रष्टा आहे. आपल्या शरीराला जे काही दाखवायचं आहे ते आपला आत्मा दाखवतो. जीव आणि आत्मा याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. त्याला जीवात्मा म्हणतात, कोणी सोल म्हणतात, कोणी जीव म्हणतात. तर इंद्र हा प्रमुख आहे.
देवाचा राजा. हे सगळे देव निर्माण झाले. अश्विनी कुमार झालं, सूर्य झालं, चंद्र झालं, अग्नी झालं, वायू झालं, दिशा झाल्या. याचा प्रमुख कोण तर इंद्र आहे. इंद्र म्हणजे आत्मा आहे. आत्मा या दृष्टीने म्हटलेला आहे. तर ऋग्वेदामध्ये एकंदर 1028 सूक्त आहेत आणि 10,560 किंवा 10,552 हे मंत्र आहेत. तर त्यापैकी 1028 हे जे सूक्त आहेत ते इंद्रासाठी 250 सूक्त आहेत. इंद्रावर 250. इंद्र म्हणजे देवाचा राजा म्हणतो, इथे त्याला आत्मा म्हणू किंवा सूत्रात्मा म्हणू. आणि अग्नीसाठी 200 सूक्त आहे आणि मग बरेचसे सूक्त आहेत. तर हा जो इंद्र आहे तर परोक्षप्रिया हे परमेश्वर जो असतो त्याला त्याचं नाव घ्यायचं नसतं. आपण एखाद्याचं नाव घेतो म्हटलं तर त्याला आदरणीय, सन्माननीय, त्याला उपाधी लावतो. परंतु नावाने हाक मारणं, नाव जरी दिलेलं असेल तरी त्याला नावाने हाक मारणं कोणालाही आवडत नाही, देवालाही आवडत नाही. म्हणून इदंत्र म्हणजे याचा द्रष्टा आहे. तर म्हणून जचा लोप झाला, 3 अक्षरी नाव असेल तर आपण 2च अक्षरं म्हणतो. तर जचा लोप होतो आणि म्हणून त्याला इंद्र म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता त्याचं नाव इदंत्र हे काही आहे. त्याचा जो द्रष्टा आहे त्याला इदंत्र म्हटलेलं असतं. आता आपण मीडियामध्ये पाहतो आपल्या परमेश्वर नमो म्हणतात, कोणी राजा म्हणतात, कोणी यशवी म्हणतात. तर छोटं 2 अक्षरात बोलण्याची साधारणतः ही असते. म्हणून त्याला शॉर्ट फॉर्म असाही म्हणू आपण. म्हणून इंद्र याचा अर्थ इदंत्र आहे. हे सगळं आहे. त्याचा जो द्रष्टा आहे तो आत्मा आहे, तो राजा आहे. या दृष्टीनं इंद्र अशी स्तुती केलेली आहे. आता पूज्य लोकांना ईश्वराचं एकदम नाव घेत नसतात. भीती असते किंवा त्याच्याबद्दल आदरभाव असतो. म्हणून हा शॉर्ट फॉर्म असं आपण हाका मारतो. जसा पुरुषोत्तम असेल तर आपण लाळण त्याला पुरुष म्हणतो, शॉर्ट फॉर्म करतो. आणि 2 वर्णात बोलण्याची सवय राहते असं या दृष्टीनं ते स्पष्टीकरण केलेलं आहे. आता हा अध्याय एक संपलेला आहे. आता दुसरा अध्याय जे आहे तर माणसाचे किती जन्म होतात याबद्दलचं वर्णन आहे. तर मनुष्य जन्मल्यानंतर आपल्या शरीराचं अन्नाद्वारा पोषण करतो, बल निर्माण करतो आणि शरीर धष्टपुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मचर्य पालन करतो आणि ब्रह्मचर्य पालन केल्यानंतर आपल्या शरीरातलं सगळं ओज आहे, तेज आहे, हे सगळं रेतमध्ये येते. तर म्हणून रेत हा त्याचा पहिला जन्म आहे. आईच्या पोटातून जन्म झाल्यानंतर ब्रह्मचर्य याच्यापर्यंत हे रेत हा पहिला जन्म आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता दुसरा जन्म काय म्हटलेलं आहे की हे रेत संयुक्त केल्यानंतर स्त्रीच्या बीजामध्ये तो गर्भ वाढत असतो आणि ती डिलिव्हरी झाली, गर्भ हे झालं की तो त्याचा दुसरा जन्म असतो. म्हणजे आपल्या पत्नीच्या पोटातून आपणच जन्म घेतो या दृष्टीनं ते आहे. आणि तिसरा जो जन्म आहे तर या जन्मामध्ये खूप आपण मेहनत करतो, पैसा मिळवतो, मुलं बाळं हे ते सगळं करतो. आपली आसक्ती असते, द्वेष असते, राग असते. परंतु हे जन्म म्हणजेच आपलं काही पूर्ण नाही. म्हणून त्यापेक्षा ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञान मिळवणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्यावेळेस मनुष्य मृत पावतो त्यावेळेस जर मुक्त व्हायचं असेल तर तुमची आसक्ती सुटली पाहिजे.
म्हणून आपल्या याच्यात 4 आश्रम दिलेले आहेत. ब्रह्मचर्य आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे आणि संन्यास आहे. तर ब्रह्मचर्यामध्ये विद्या प्राप्त करायची, त्या विद्येचा उपयोग करून आपलं प्रपंच सांभाळायचा, प्रपंच आपली मुलं बाळं वाढवायचे. कोणतीही स्पेशीज जी असते तर आपली स्पेशीज वाढली पाहिजे, आपल्या स्पेशीचा व्याप्तपणा मोठा झाला पाहिजे. म्हणून तो पक्षी असो, पशु असो, मनुष्य असो, ते स्पेशी वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मूल निर्मिती करणे हा एक सृष्टीचा भाग आहे. जर प्रत्येक स्पेशीने असं ठरवलं की नाही आम्हाला सगळं ब्रह्मचारीच राहायचं, स्पेशी वाढवायचंच नाही, तर जगात काय होईल? पुष्कळ देशामध्ये आता तरुणी लग्न करत नाही, ते करत नाही, तर तिथे लग्न करा, मुलं निर्माण करा, याच्यासाठी बक्षीसच दिलेले. भारताची विरुद्ध परिस्थिती आहे, तो भाग निरा आहे. तर हा जो 3रा मंडल दिलेला आहे, तर हा ऋग्वेदामध्ये 4थं मंडल आहे, ते वामदेवाचं आहे. ते वामदेव एक ऋषी होऊन गेले, तर त्याला आपले पूर्वजन्म माहिती गर्भात असतानाच माहिती झाली. आणि आपलेच नाही तर परमेश्वराचे सुद्धा त्यांना जन्म माहिती झाला. इतका तो सात्विक झालेला आहे. आपल्याला जे जीवन दिलेलं आहे ते जीवन कशासाठी दिलेलं आहे? फक्त उपभोगासाठी दिलेलं आहे का, किंवा प्रपंच करण्यासाठी दिलेलं आहे का? आपण कोण आहोत, कुठून आलो, आपलं गंतव्यस्थान काय आहे हे समजायला पाहिजे आणि काही विशिष्ट वयानंतर थांबायला पाहिजे. म्हणून कर्मकांडापासून पत्नीपासून विभक्त होऊन पहिले अरण्यात जाण्याची पद्धती होती आणि तिथे तुम्ही काय करायचं ते करा, ज्ञान प्राप्त करा. यज्ञ करायचं असेल तर त्याला काही मनाई नाही, परंतु ज्ञान प्राप्ती करणं हे आवश्यक आहे. म्हणून या ऐतरेय महिदासाने ब्राह्मण ग्रंथ एकंदर 40 अध्याय आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये हरिश्चंद्राचं उपाख्यान आहे आणि तिथे चरैवेती हा इंद्राने हरिश्चंद्राच्या मुलाला उपदेश केलेला आहे. पुष्कळ चरैवेती आपण ऐकतो, पण कोणी ऐतरेय उपनिषदात आहे, ते आरण्यकामध्ये आहे, म्हणून त्यांनी तो उपदेश केलेला आहे. त्यामध्ये वामदेव म्हणतो की माझे जन्म तर माहीतच झालेले आहेत. वास्तविक पाहता गर्भात असताना त्याला काही हे नसतं, बोलण्याचं सामर्थ्य नसतं, काहीच नसतं. परंतु तो मनुष्य शुद्ध असतो, त्याच्या आसक्ती संपलेले आहे आणि ज्ञानप्राप्ती झालेली आहे. योगाद्वारे असो, कर्मद्वारे असो, भक्तीद्वारे असो किंवा कशामुळं असो, तर त्याला शुद्धता म्हणजे काया वाचा मनसा, शरीराने शुद्ध पाहिजे, मनाने शुद्ध पाहिजे. आणि आचारो प्रथम धर्म, त्या सगळ्यापेक्षा आचाराला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर आचार चांगला ठेवणे हे उपनिषदाचं प्रमुख असं सांगणं आहे. तर आपण भीष्म पितामह महाभारतामध्ये असं म्हटलं की भीष्म पितामहाला 100 जन्म माहिती झाले. आता भीष्म पितामह नैष्टिक ब्रह्मचारी होतो. जो नैष्टिक ब्रह्मचारी असतो त्यालाही अधिकार मिळतात, इच्छा मरण मिळतं की 80 वर्षापर्यंत जर नैष्टिक ब्रह्मचारी असेल तर तुम्हाला इच्छा मरण किंवा तुमचे जन्मही सापडतात. 80 वर्ष म्हणजे 28,800 दिवस. 360 गुणिले 80 केलं तर 28,800 दिवस जर मनुष्याने नैष्टिक ब्रह्मचर्य हे केलं तर तुम्हाला ते सगळं साध्य होते. आता दुसरी गोष्ट जनाबाई आहे. जनाबाईचं काय फार शिकली नव्हती असं, पण भक्ती मार्गातून काय तिला सुद्धा पुष्कळ जन्म माहिती झाले. आपल्या डॉक्टर आणि एजंट आहेत, त्यांना सुद्धा जन्माचे इटालीमध्ये जे वैज्ञानिक होते 1600 वारली चालू मध्यस्तंभावर जाळून मारण्यात आलं, तो आपल्या आणि वेजनचा पहिला जन्म असं आपण समजतो. तर त्यांनाही आपले जन्म माहिती झाले. आणि आता जे
डॉक्टर PV वर्तक म्हणून आहे, तुम्ही त्यांची भेट घेतली. त्यांनी उपनिषदावर फार चांगलं लिहिलेलं आहे. तर ते म्हणतात की मी पहिल्या जन्मात स्त्री होतो, सुंदर होतो, मग मृत्यू झाला, मग त्याच्यानंतर दुसऱ्या जन्मात मी पुरुष झालो, पुरुष झाल्यानंतर साधू झालो, हिमालयात गेलो, संपला. तिसरा जन्म त्यांचा झाला तर हरी फडके म्हणून आहे. हरी फडके हा पेशव्यांचा सैनिक होता आणि त्यांना 1818 तोच्या गोळा लागला आणि ते मृत्यू पावले. त्याच्यानंतर 115 वर्षाने म्हणजे 1933 त्यांचा जन्म झाला. पण डॉक्टर पद्माकर विष्णू वर्तक असं मी सांगितलं आहे. तर आता जन्म आहे नाही आहे काही लोकांना आठवतात हा प्रश्न नाही आहे, परंतु ज्ञानप्राप्ती होणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या जाळ्यामध्ये आपण गुरफटू नये, आपले कर्तव्य पार पाडायला पाहिजे. पण तेच म्हणजे आपलं इथे कर्तव्य आहे. आपण कृतकृत्य झालो, मुलं झाले, बंगला झाला, गाडी झाला, नातू झाले, मोठमोठी कीर्ती झाली, हे म्हणजे इथे कर्तव्यता नाही आहे, कृतकृत्य झालो असं नाही आहे. म्हणून तुम्ही जर म्हणत असाल की बा मला मुक्ती मिळाली पाहिजे, परमेश्वर मिळालं पाहिजे, हे जे तुमच्या मनात साध्य आहे त्याची पूर्ती करणं आवश्यक आहे. आपण ज्याला हायेस्ट असं म्हणतो, मी कोण आहे, मी फक्त या शरीराचाच हे अंश आहे का, मग परमेश्वराचा अंश आहे तर परमेश्वर तुम्हाला मिळाला पाहिजे. मुक्ती आहे तर मुक्ती मिळाली पाहिजे. मुक्ती काही इथून स्वर्ग वगैरे ज्या कल्पना आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं नाही आहे. मुक्ती म्हणजे सगळ्या कोणत्याही याच्यात गुरफटून जायचं नाही. व्यवहारिक जगात सगळं पाहायचं. तुम्ही म्हणाल मग डोळ्यांनी पाहायचं नाही का, डोळ्यांनी पाहायचं, पण उपभोगाची लालसा रडतो, ऐकण्याचं आहे, परंतु त्याच्यातच मी गुरफटायला नको. हे जर डिटॅचमेंट तुमचं नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही. म्हणून अरण्यकाचा हा विषय दिलेला आहे. म्हणजे अरण्य हे संन्यास आणि गृहस्थाश्रम याच्यामधली कडी आहे. म्हणून अरण्य फार महत्त्वाचं आहे. म्हणून ऐतरेय अरण्य हे महिदासाने ऐतरेयाने केलेलं आहे. आणि शतपथ ब्राह्मणामध्ये याज्ञवल्क्य ऋषीने बृहदारण्य असं दोन, बृहत म्हणजे खूप मोठं, अरण्य म्हणजे आपण जे संसार आहे त्याला सुद्धा अरण्यच म्हटलेलं आहे. अरण्य म्हणजे भटकतो आपण इकडे तिकडे, आपल्याला सापडत नाही आहे. आपण कशासाठी जन्मलो, कुठं जाणार, काय करणार, आपण तसंच राहणार का, त्याचं काय माहीत नाही. भवसागर म्हणतो, सागरात आपण बुडक्या घेतो, ते पार करता येत नाही. म्हणून ज्ञानप्राप्ती तुमची जी इच्छा आहे ती जर आपण पूर्ण करू शकलो नाही, आपली आसक्ती राहिली तर आपल्याला पुनर्जन्म मिळतो. म्हणून मृत्यू हा पुनर्जन्म आहे. मृत्यू झाले की आपण कोणीच्या पोटी जन्म घालतो. याच्यामध्ये पुष्कळच्या अनेक लेखकांनी अनेक लिहिलेले आहे. जसं यांनी असं म्हटलं डॉक्टर वर्तकाने की मी 115 वर्षानंतर जन्म झाला. कोणी म्हणतो मी 1 वर्षात जन्मतो, कोणी म्हणतो मी 500 वर्ष फिरत राहिलो. कर्मानुसार आहे ते. आणि मग वर ज्याला म्हणतात स्वर्ग तरल ज्याला आहे ते, आणि जो तमस गुणामध्ये आहे तो खालच्या भागातच राहतो. म्हणून म्हणतो की कोणी मनुष्य मरण पावलं तर त्याचा आत्मा भटकतो, आपल्या घराभोवतीच असतो का, की स्वर्गात जातो, की कुठे राहतो. याप्रमाणे हा भाग दिलेला आहे. आता मागच्या वेळेस सांगितलं मी की आपले भारतातले संन्यासी तिथे गेले परदेशात, किंवा मग ते याचा जन्म आहे ते त्याचा जन्म आहे असं म्हणतात. मी आता 4 लोकांचे उदाहरणं दिलेले. तर आपण हिंदू धर्माचं पुनर्जन्मावर विश्वास आहे. पश्चिमी देशाचा त्याच्यावर विश्वास नाही. ते म्हणतात जीन्स आहेत, जीन्सला जीन्स मिळाल्याशिवाय
संतती निर्माण होत नाही. त्यामुळे इथे काही प्रश्न नाही आहे. कोणी म्हणतात, बुद्ध म्हणतात पुनर्जन्म आहे परंतु आत्मा नाही, आणि अनेक भाग आहेत. त्याबद्दलचं काही स्पष्टीकरण देतो मी. जे आपले अल्डॉस हक्सले होते, ज्यांनी फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम याच्यावर प्रस्तावना लिहिली कृष्णमूर्तीच्या पुस्तकावर, ते त्यांचे बंधू ज्युलियन हक्सले होते. बॉटनी बायोलॉजीचे हे होते ते, आणि रामकृष्ण मिशनचे 13वे अध्यक्ष स्वामी रंगनाथन यांचा परिचय होता. हक्सलेचा आदर्शचा त्यांचा परिचय झालेला आहे. तर त्यांनी पत्रव्यवहार झाला. युनिव्हर्सल मेसेज ऑफ उपनिषद हे पुस्तक त्यांना भेट दिलं स्वामी रंगनाथानंदांनी त्यांना, आणि मग त्याच्यात लिहिलं कठोर उपनिषदात पुनर्जन्म वगैरे वगैरे. त्याचं फार 20-25 पानाचं पत्र आहे ते काही सांगत नाही. पण त्यांनी असं म्हटलं की जीन्स आहेत ते एकमेकाला मिळाल्याचं नाही, त्यामुळं आमच्या सायन्समध्ये हे थोतांड आहे हे काय आम्ही मानायला तयार नाही. बायोलॉजी हे बसत नाही, सायन्समध्ये बसत नाही. मग त्यांनी पुष्कळसं हे लिहिलं. उत्क्रामंतं चितं मापी भुजानम्हा गुणान्वितं विमुढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. हे जो आपण शरीरात आत्मा सोडून जातो त्यावेळेस तो जसं फुलाचा सुगंध घेऊन जातो तसं मनुष्याचं ते शरीर आहे ते घेऊन जातो. शरीर पडलेलं असते पण त्याचा काही उपयोग नाही. डोळे असतात, नाक असतात, कान असतात, तोंड असते, बोलत नाही ते. मग काहीतरी निघून जात असलं पाहिजे ना. तर मग तो त्याला आत्मा म्हणतात. तुम्ही चेतना म्हणा, आत्मा म्हणा, काहीतरी म्हणा, पण देअर मस्ट बी समथिंग असं त्यांचा अर्थ आहे. तर त्यांचा फार प्रदीर्घ असा हे झाला. आणि काही ठिकाणी मग ग्रुप सोल म्हणतात. जे प्राणी आहेत ते आहेत त्यांना ग्रुप सोल व्हा. एकट्यामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये सोल नाही आहे, ते ग्रुपनी चालतात, असंही काही संकल्पना आहे. परंतु उपनिषद म्हणतो प्रत्येक प्राण्यामध्ये, पक्षामध्ये, कीटकामध्ये हा आत्मा आहे. आत्मा असल्याशिवाय काहीही कोणी करू शकत नाही. हे सायन्सला आजपर्यंत माहिती झालेलं नाही. म्हणून 7000 वर्षापूर्वी ऐतरेय उपनिषदामध्ये ऐतरेय ऋषीने हे सगळ्या त्या घटनाक्रम सांगितलेला आहे. तो डॉक्टर वर्तक म्हणतात हा तंतोतंत जुळलेला आहे. आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे की उपनिषदकार जे ऋषी आहेत त्यांना हे ज्ञान कुठून प्राप्त झालं. हा एक संशोधनाचा भाग आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी स्वामी रंगनाथानंदांनी ॲन ईस्ट वेस्ट अँथॉलॉजी असा विषय त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. आणि आता पुनर्जन्म म्हणजे ज्याला रिइन्कार्नेशन असं म्हणतो. पुनर्जन्म आपण सहजच मानतो. मग पुनर्जन्म आपण मानतो तर आपण मृत्यूच्या वेळेस घाबरतो का? काही घाबरायची गरज नाही ना. चांगलं आहे, आपण जर चांगलं कृत्य केलं तर आपण मेलो तर काय हरकत आहे, लवकर आपल्याला पुनर्जन्म मिळेल. हे त्याची फॅमिली आणि तो ॲक्सेप्ट करायला तयार नसतो. पुनर्जन्म आपण मानतो परंतु आपण मेलो हे फार चांगलं झालं असं कोणी म्हणत नाही. हा एक विरोधाभास आहे. झालं मेलं तर फार चांगलं झालं, फार चांगली आता येऊन मिळेल, याच्यापेक्षा चांगल्या ह्याच्यात जाईल, काय हरकत आहे वगैरे असं कोणी म्हणत नाही. तर याच्यामध्ये आता पुष्कळचा 2009मध्ये काही भाग झालेला आहे. याच्यावर संशोधन आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुरू आहे. त्याला अध्यात्माला मेटॅफिजिक्स नॉनसेन्स म्हणायचे. काही अर्थ नाही, याला बेस नाही आहे, वैयक्तिक आहे, सार्वजनिक होऊ शकत नाही, ते प्रिन्सिपल लागू पडत नाहीत म्हणून ते मान्य करत नव्हते. परंतु आता त्याच्यावर हे येऊन त्याच्यामध्ये एक एन स्टीव्हन्सन नावाचा व्यक्ती आहे. हे फॉरेन कंट्रीचा आहे. तर 2009मध्ये त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतातले लोक त्याला जुळे मुलं झाले ब्रह्मदेशात सुंदर मुलं मुली असतात. तर त्या एका मुलाने भारतातल्या
एका स्त्रीच्या स्वप्नात येऊन सांगितलं मी तुमच्या पोटी जन्म घेतो. तर तिने सांगितलं हे भारतातले लोक काळे असतात हे असतात आपण आपल्याला काही बरोबर नाही हे स्वप्न बरोबर पडलेलं नाही मला हे नको. परंतु मृत्यूच्या पूर्वी त्या माणसाने त्याच्या स्वप्नात येऊन जसं तुकाराम महाराजाला बाबाजीने ते रामकृष्ण हरी एक मंत्र दिला तसं ही काही आध्यात्मिक गोष्टी आहेत का हे आता पाहून राहिले. आणि त्याला 14 महिन्यानंतर त्या स्त्रीला डोळे झाले म्हणजे 14 महिन्यात त्याचा जन्म झाला मृत्यूनंतर आणि एकाचा 12 ते 14 वर्षानंतर झाला. म्हणून पुनर्जन्म हा 100 वर्षात होईल का 500 वर्षात होईल का 10 वर्षात होईल का 1 वर्षात होईल का काही नाही याच्याबद्दल संशोधन हे सुरू झालं. आणि एक गोष्ट मान्य करावं लागेल की अतींद्रिय शक्ती आहे हे आता पश्चिम देशालाही मान्य होऊन राहिलेलं आहे. आता ममे वांचो जीवलोक असं म्हटलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये की मी परमेश्वराचा अंश आहे. तर हे जे आत्मा आहे चिड्या मुंगीमध्ये प्रत्येकात आत्मा आहे हे परमेश्वराचा अंक आहे हिस्सा आहे अंश आहे असं भारतीय संस्कृती म्हणते. तर त्या दृष्टीने ते आता पश्चिम देशामध्ये त्याचा अभ्यास सुरू आहे. तर ऋषी काय म्हणतो मी गर्भात असताना देवाचे सर्व जन्म जाणले. हा जो वामदेव आहे ऋग्वेदातल्या 4थ्या मंडलाचा कर्ता जो आहे तो म्हणतो की मी सर्व जन्म जाणलेले आहे. हे शरीर माझे रक्षण करीत आहेत पण मी ससाण्याप्रमाणे ती वेगाने मोडून काढली. वामदेव म्हणतो की इथे सर्व आहे पण ही जसा ससाणा असतो ससाणा तुम्ही पक्षी पाहिला असेल तो एकदम झेप घेतो आणि हे करतो की ही जे आपलं भवसागर आहे किंवा अरण्य आहे याच्यामध्ये हे झिडकारून मला चांगला जन्म मिळावा मुक्ती मिळावी ज्ञान मिळावं म्हणून मी हा वेगाने मोडून काढला. आणि आता पुष्कळच्या वेळेस तुम्ही असं म्हणाल की बा गर्भामध्ये मेंदू डेव्हलप झालेला नसतो मग हे कसं काय घडतंय. तर मेंदू जरी नसला तरी त्याला मन असते हे आता सायन्सनी मान्य केलेलं आहे. मेंदू नसला तरी मन असते हृदय असते. हृदय आणि मन हे कार्य करू शकतात तोपर्यंत मनुष्य जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्या आत्म्याला मागच्या सर्व जन्माच्या स्मृती असतात आणि हे करण्यासाठी तळमळ पाहिजे. आणि आपण चांगले पुण्यकर्म केले तर आपल्याला पुनर्जन्म मिळाला तरी तो चांगला मिळेल किंवा आपल्याला पुनर्जन्म नाही मुक्ती आहे तर पुन्हा पुन्हा नको बा तर मुक्तीसुद्धा मिळू शकेल असं म्हणून तो ते केलेलं आहे. आता डिटेलमध्ये काही सांगणार नाही आहे पुष्कळच्या गोष्टी आहेत. याच्यानंतर दुसरा आपला अध्याय संपलेला आहे. आता तिसरा अध्याय आपण हे करू. विज्ञान हे जीवाभोवती घोटाळत आहे. आत्मा कोण आहे कोण आहे कोणताही जीव ज्याच्या साहाय्याने बोध घेतो तो आत्मा आहे. आपण म्हणतो डोळ्यात आत्मा आहे डोळ्यांनी पाहतो पण डोळ्याला शक्ती कोण देतो. कानाने ऐकतो पण कानाला शक्ती कोण देतो तर तो आत्मा देतो. आता मनुष्य मृत पावला तर काय करतो आपण डोळे दान करतो ते डोळे काढल्या जातात म्हणजे त्याच्यात जीव आहे. हा मनुष्य जरी मरण पावला त्याचा आत्मा जरी निघून गेला या माणसाचा पण तरी तो पाहत नाही. डोळे असले तर पाहू शकत पण ते डोळ्यात जीव असतो. तर जीव
असतो तर जीव सुद्धा केव्हा काम करतो, आत्मा असेल तर काम करतो. तर तो मनुष्य जिवंत आहे, त्या माणसामध्ये आत्मा आहे, म्हणून त्या माणसाला डोळे जर दिले तर त्या डोळ्यांनी तो पाहू शकतो. म्हणजे जीव आणि आत्मा ह्या दोन गोष्टी अलग आहेत हे स्पष्ट असं मान्य करावं लागेल. नाहीतर तो मनुष्य मरण पावला, त्या डोळ्याचा जीव नाही, तर याला दिसायला नको ना. याला मरण पावल्याला काहीच समजत नाही, परंतु त्याचा डोळा दुसऱ्या त्या माणसाला तो कामी पडतो, कारण त्या माणसाच्या ह्याच्यात आत्मा असतो असं विश्लेषण केलेलं आहे. तर त्यामुळे त्याच्यात जाणार नाही. आता डोळे असतात, तर झाडालाही डोळे नसतात, पण प्रकाशाच्या भागाने वाटतात. माणसासारखे डोळे झाडाला नसतात, पण झाडे प्रकाशाच्या बाजूने. सनफ्लावर जसं म्हणतो, सूर्यभूत पूर्वेकडे असेल तर पूर्वेकडे जातो, जर पश्चिमेकडे असेल तर पश्चिमेकडे असतो. म्हणून डोळे हे बघत नाहीत, कान हे ऐकत नाहीत, त्यांना शक्ती देणारं कोणीतरी असल्याशिवाय ते कार्यरत राहू शकत नाही. म्हणून जीवावरून आत्मा हा श्रेष्ठ आहे. जीव अलग, आत्मा अलग. शब्द व्यक्त करण्याची क्रिया तोंड आहे, तर तो आत्मा असेल तर तो करू शकतो, अन्यथा तो करू शकत नाही. जे जे हृदय आहे, जे जे मन आहे, तोच आत्मा आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे सज्ञानम, अज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, मेधा, दृष्टी, धृती, मती, मनीषा, द्युती, स्मृती, संकल्प, ऋतू, असु, काम, वश ही जी 16 नावं आहेत, या 16 नावांना प्रज्ञान असं म्हणतात. हे प्रज्ञानाचीच सगळं भाग आहे. म्हणून प्रज्ञानन ब्रह्म या उपनिषदाचं घोषवाक्य आहे. जी 4 घोषवाक्य आहेत, तर प्रज्ञानम ब्रह्म ऐतरेय उपनिषदाचं घोषवाक्य आहे. हे महत्त्वाचं आहे. याचा भाग आपण पुढे. छान झालं. हा